सारे मिळून करू विकास, एकच ध्यास एकच श्वास. सारे मिळून करू विकास, एकच ध्यास एकच श्वास. दिलखुलास दिल खुलास, दिल खुलास संवाद जनतेशी. श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी वासंती वर्तक आपलं मनापासून स्वागत करते. मंडळी, माहिती आणि स्पर्धेच्या युगात सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर राहण्यासाठी आपल्याला विविध माध्यमातून माहिती प्राप्त करून घेणं हे रोजच आवश्यक असतं. या संदर्भात आपल्याला वर्तमानपत्र, विविध पुस्तकं, संदर्भ ग्रंथ, मासिकं यांचा खूप उपयोग होत असतो. आणि हे सगळं उपलब्ध करून देण्याची भूमिका ही शाळा, महाविद्यालयं तसंच विद्यापीठं आणि सरकारी कार्यालयातील आणि प्रसारमाध्यमांच्या कार्यालयातील ग्रंथालयं यांनी ही जबाबदारी घेतलेली आहे. आता या ग्रंथालयांची कार्यपद्धती आणि माहिती तंत्रज्ञानामुळे त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये कोणते बदल झाले आहेत याचा आपण कधी विचार केलाय का? आपण ग्रंथालयांचा वापर करतो, पण हा विचार आपण खूपच कमी वेळा करतो. तेव्हा आज ही माहिती दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण घेणार आहोत माहितीशास्त्रज्ञ रणजित धर्मापुरीकर यांच्याकडून. श्रीयुत रणजित गोपालराव धर्मापुरीकर यांनी मराठवाडा विद्यापीठातून ग्रंथालय शास्त्रातली पदव्युत्तर पदवी संपादन केली. त्यानंतर हैदराबादच्या ग्रंथालय आणि माहितीशास्त्राची पदविकाही मिळवली. त्यांनी ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल म्हणून जालना आणि नांदेडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातही काम केलं. सध्या ते नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये माहितीशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी महाराष्ट्र फेडरेशन महाविद्यालय ग्रंथालय असोसिएशनच्या विविध राज्यस्तरीय परिषदांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. ग्रंथालयांच्या संशोधनावर त्यांचे विविध लेख आणि शोधनिबंध आतापर्यंत प्रकाशित झालेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे ते शिक्षक आणि प्रशिक्षक म्हणून काम पाहतात. नमस्कार रणजित धर्मापुरीकरजी. नमस्कार. नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपल्या मनापासून स्वागत. सर, आपली संस्कृती असं सांगते की ग्रंथालय म्हणजे देवालय आणि ग्रंथ हेच गुरु. ही सगळी परंपरा पाठीशी घेऊन आपण आपल्या ग्रंथालयांकडे बघतो. तर आज महाराष्ट्रातल्या ग्रंथालयांची परिस्थिती काय आहे? संगणकीकरणाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातल्या ग्रंथालयांची परिस्थिती काय आहे? सर्वप्रथम दिलखुलास कार्यक्रमाची जी सिग्नेचर ट्यून आहे, हां. शाळे मिळून करू विकास, ग्रंथालयाच्या बाबतीत हे असंच आहे की ग्रंथालयाचा विकास किंवा ग्रंथालयाचं आधुनिकीकरण हे सर्व कर्मचारी मिळून केलं तरच विकास होऊ शकतो. आधुनिकीकरण चांगल्या पद्धतीनं होतं. महाराष्ट्राच्या ग्रंथालयाबाबतीत जर आपल्याला सांगायचं झालं तर आज शासकीय, अनुदानित, नगरपालिका, इतर ग्रंथालय मिळून जवळजवळ 15,000 सार्वजनिक ग्रंथालय आपल्या महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच ग्रंथालय जी आहेत ती संगणकीकृत झालेली आहेत. काही प्रयत्न करीत आहेत तर बरीचशी ग्रंथालय या बाबतीत अनभिज्ञ आहेत. शैक्षणिक ग्रंथालयाबाबत विद्यापीठ व महाविद्यालयीन ग्रंथालयांनी पावले उचललेली आहेत, पण काही बाबतीत अग्रेसर आहेत आणि काही या बाबतीत सकारात्मक विचार करत आहेत सध्या. आणि शालेय ग्रंथालय जे आज अस्तित्वात आहेत त्यांचाही कल संगणकीकरणाकडे आता जास्त झालेला आहे. आणि त्याचबरोबर सधन कॉर्पोरेट क्षेत्रातील जी ग्रंथालय आहेत ती या बाबतीत फार पुढे गेलेली आहे. अशी सध्या त्याची महाराष्ट्रातली आहे. पण आपण आमच्या श्रोत्यांसाठी सांगाल का की ग्रंथालयाचं संगणकीकरण म्हणजे काय? कारण ऑफिसमधलं संगणकीकरण आपल्याला माहिती असतं की बिल छापतात, मग आपण बिल दिलं की एका क्षणात त्याची पावती येते. ई गव्हर्नन्स हा आता सगळ्यांच्या पचनी पडलेला आहे. पण ग्रंथालयात काय काय कॉम्प्युटरमध्ये येतं? त्याचं असं आहे की ग्रंथालयीन व्यवस्थापन व वाचकांना वाचन सुविधा पुरवण्याकरता संगणकाचा वापर करणे म्हणजेच थोडक्यात ग्रंथालय संगणकीकरण होय. ग्रंथोपार्जन म्हणजे ग्रंथ खरेदी करणे, ग्रंथोपस्कार म्हणजे ग्रंथालयावर प्रोसेस करून वर्गीकरण, तालिकीकरण हे ग्रंथोपस्कार मध्ये येणारे आहेत. त्याचबरोबर ग्रंथ देवघेव किंवा इतर ग्रंथालयीन कामाकरिता संगणकाचा वापर म्हणजे थोडक्यात ग्रंथालयाचे संगणकीकरण असो. म्हणजे उदाहरणार्थ हजारो पुस्तकं आहेत ग्रंथालयात, त्यातून आपल्याला नेमकं पुस्तक शोधण्यासाठी संगणक आता हा सिद्ध झालेला आहे. मग हे दोघांसाठी फायद्याचं आहे का? म्हणजे कर्मचारी आणि वाचक वर्ग या दोघांचे फायदे आहेत संगणकीकरणाचे? आता या संगणकीकरणाचे फायदे अशा लक्षात घेतलं तर ग्रंथालय संगणकीकरणामुळे दैनंदिन कामातील जी अचूकता आहे कर्मचाऱ्यांची, कामातील गती वाढते. त्याचबरोबर वाचकांचे ग्रंथशोध कार्य जे आहे ते फार सोपे होते
आणि व्यवस्थापकीय निर्णय घेण्यास संगणकीकरणामुळे मदत होते. पैशाचा योग्य विनियोग होतोच, पण ग्रंथालयीन सेवेत वाढ करण्यास वाव मिळतो आणि वाचन साहित्याचा संयुक्त वापर म्हणजे आपण ज्याला इंग्लिशमध्ये रिसोर्स शेअरिंग असं म्हणतो, बर, ती रिसोर्स शेअरिंग करणे त्याच्यामुळे शक्य होते. त्याचं उदाहरण सांगू शकाल? रिसोर्स रिसोर्स शेअरिंग म्हणजे आपण तालिका जी आहे, आपण जी युनियन कॅटलॉग आपण जे म्हणतो, हां. ती तालिका आपल्याला शेअर करता येते दुसऱ्या ग्रंथालयासोबत, दुसऱ्या याच्यासोबत, किंवा इंटर लायब्ररी लोन जे आहे ग्रंथालयाचं, ही तालिका जी युनियन तालिका आहे, जर तुम्ही ऑनलाईनवर टाकली किंवा ती जर उपलब्ध करून दिली इंटरनेटवर, तर तुमच्या ग्रंथालयात ते पुस्तक आहे असं समजतं इतर लोकांना, जगभरातल्या आणि लोकांना जगभरातल्या लोकांना समजतं आणि ते बरोबर. वापरता येते. म्हणजे रिसोर्स शेअरिंग अशा पद्धतीनं होतं. हां. हे थोडक्यामध्ये आपल्याला ग्रंथालयाचे फायदे असे सांगता येते. एवढे जर फायदे आहेत तर मग सगळ्यांनी संगणकीकरण लवकरात लवकर केलं हो, पाहिजे. संगणकीकरणाच्या अभियानामध्ये सर्व हां. ग्रंथालयाने सहभागी होणं आवश्यक आहे. मग त्या ग्रंथालयांना तुम्ही कशा पद्धतीने पटवून देता की ग्रंथालय संगणकीकरण करण्याची कारणं काय सांगता? आता वाचकांना ग्रंथालय संगणकीकरणाचा फायदा होतो याच्यात तर वादच नाही. बरोबर. पण वाचकाला त्याला हवे असलेले वाचन साहित्य संगणकाच्या सहाय्याने त्वरित माहीत होते. हं. त्याचबरोबर ग्रंथालयात उपलब्ध आहेत का, असल्यास तो सध्या ग्रंथालयात आहे का, हं. कुणी वाचावेस नेला आहे, जर बाहेर दिला असेल, वाचायला दिला असेल, तर तो कधी येणार आहे, तो हो. कोणाला दिला आहे, बरोबर. आणि त्याची डेट काय आहे येण्याची, हं. तो आल्यानंतर माझा क्लेम त्याला लावता येईल का, म्हणजे ते बदलावून आल्याबरोबर आपल्याला, मला हां. तो मिळेल का. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला संगणकीकरणामुळे होतात आणि वाचन साहित्य शोध अनेक प्रकारे घेता येतो. बरं. जसं एका पुस्तकाला अनेक डायमेन्शन्स असतात. हं. थोडक्यामध्ये त्याचा लेखक आहे, प्रकाशक आहे, सब्जेक्ट्स आहेत, चॅप्टर्स आहेत, हो. अशा विविध अंगाने आपल्याला ग्रंथाचा शोध संगणकीकरणामुळे घेत होतो. त्यामुळे वाचकांना प्रचंड त्यामुळे फायदा संगणकीकरणामुळे मिळाला. बरोबर. कधी कधी असं होतं ना की कोणीतरी एक मैत्रीण सांगते की अगो मी अशी अशी कादंबरी वाचली, पण कादंबरीचं नावच आठवत नसतं. मग समजा मी काउंटरवर असं येऊन विषय सांगितला की नौदलाच्या संदर्भात मी अशी अशी कादंबरी शोधतीये, हो. तर ग्रंथालय सेवक किंवा कर्मचारी अधिकारी हे मदत करू शकतात नुसत्या त्या विषयावरून? हो हो, प्रकाशक माहिती नाही, लेखक माहिती नाही, तरी आपण मदत करू तरी शकतो? आपण मदत करू शकतो, कारण त्याचा जो विषय आहे, हं. कादंबरी आहे किंवा कादंबरी वाचली असेल, सांगितली असेल, तर तो क्लास नंबर जो वर्गांक दिलेला आहे बर त्याच्यावरून ग्रंथ हा ताबडतोब शोधता येतो. हं. थोडा जरी धागा सापडला पुस्तकाचा बर तरी संगणकाच्या मदतीने आपल्याला ते पुस्तकापर्यंत पोहोचता येतं. म्हणजे आपल्याला वाचकांना हे सांगायला पाहिजे की तुम्हाला लेखक नाही आठवला, प्रकाशक नाही आठवला, विषयाचं म्हणून एक क्लासिफिकेशन असतं, हां, कदाचित प्रकाशन वर्षाचं म्हणून क्लासिफिकेशन असेल, तसे वर्षानुसार आहे, प्रकाशन स्थळ आहे, पुरस्कार, प्रकाशक आहे. पुरस्कार मिळाले तर त्याचं एखादं क्लासिफिकेशन असू शकतं की- नाही म्हणजे ते वाचन नाही, साहित्य हां. ज्या विषयाशी संबंधित आहे बरं. त्याच्यावरच क्लासिफिकेशन त्या ठिकाणी केलं जातं. आता हे सगळं करायला कर्मचाऱ्यांना किती त्रास पडतो? म्हणजे आता समजा एखाद्या ग्रंथालयाने ठरवलं की आम्ही संगणकीकरण करून घेऊ, हं. तर त्याचे कोणते आणि किती टप्पे त्या ग्रंथालयाला पार करावे लागतात? हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की जर एखादं ग्रंथालय संगणकीकरण करण्याचा विचार करत आहे आपलं वाचनालय, तर त्यांना अनेक टप्प्यातून जावं लागतं, कारण हा विषय नवीन आहे. संगणकीकरणचं वारं सध्या जोरात वाहत आहे, पण त्याची माहिती जास्त लोकांना माहीत नाही. बरोबर. तर त्या दृष्टिकोनातून आपण संपूर्ण संगणकीकृत झालेल्या ग्रंथालयाला आधी आपण भेट दिली पाहिजे. बर ते समजून घेतलं पाहिजे की संगणकीकरण कशा पद्धतीनं करावं, हं. संगणकीकरणासाठी काय काय आवश्यकता असते, हो. कर्मचारी कोणत्या पात्रतेचे त्या ठिकाणी लागतात, हं. आणि सॉफ्टवेअर कोणत्या प्रकारचे आहेत, संगणक प्रणाली आपण ज्याला म्हणू ते किती प्रकारचे आहेत, हं. या सगळ्यांची माहिती आधी गोळा करायला पाहिजे. बरं. हा एक पहिला टप्पा झाला. त्यानंतर त्याचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे, म्हणजे ट्रेनिंग घेतली पाहिजे की कुठे आपल्याला कसं करता येईल, डेटाबेस कसा करता येईल पुस्तकांचा, हं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल. पण हे कर्मचाऱ्यांना घ्यावं लागतं का असं करून देणाऱ्या संस्था उपलब्ध नाही असतात? नाही, संस्थेचे जर तुम्ही उपयोग घेतलात तर तुम्ही आयुष्यभर परावलंबी राहाल. नाही, संगणकीकरण करून देणाऱ्या संस्था उपलब्ध असतील ना? नाही, करून देणाऱ्या संस्था उपलब्ध आहेत, तरी शेवटी पण माझं मत कर्मचाऱ्यांनी असं आहे स्वतः की करायला कर्मचाऱ्यांनी स्वतः त्याच्यामध्ये आपण सहभाग नोंदवावा हां. आणि तज्ज्ञांचा सल्ला, जसं असं आत्ता म्हणाल की प्रशिक्षण घेतल्यानंतर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. बरोबर. त्याचबरोबर ग्रंथालय संगणकीकरण करण्यासाठी तुम्हाला अहवाल सादर करावा लागतो आपल्या मोठ्या अधिकाऱ्यांकडे किंवा हां. यांच्याकडे. त्या अहवालामध्ये आपण सगळं नमूद करायला पाहिजे की किती ग्रंथसंख्या आहे, हां. सॉफ्टवेअर्स काय लागणार आहे, हार्डवेअर्स काय लागणार आहेत, या सगळ्या गोष्टीची माहिती आपण अहवालामध्ये तयार करायला पाहिजे. हो. त्यानंतर संगणकीय ग्रंथालय प्रणालीची निवड करायला पाहिजे, म्हणजे सॉफ्टवेअर आपण ज्याला म्हणू. हं. त्यानंतर संगणकीय ग्रंथालय प्रणालीच्या आवश्यकतेनुसार व ग्रंथालयाच्या गरजेनुसार हां. संगणकाची उपलब्धता करणे आवश्यक. बर
त्याचबरोबर संगणकीय ग्रंथालय प्रणाली कार्यान्वित करणे म्हणजे ज्याला आपण इन्स्टॉलेशन म्हणतो ग्रंथालयात, ती करणे आवश्यक आहे. नंतर कर्मचाऱ्यांना त्या सॉफ्टवेअरचं प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. बरोबर. नंतर पुस्तकाचे पूर्वलक्षी रूपांतरण म्हणजे रिट्रोस्पेक्टिव्ह कन्व्हर्शन आपण ज्याला म्हणतो, त्या पुस्तकांची नोंद नव्या पुस्तका खरेदी करणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर नवीन पुस्तकांचा जो खरेदीची पद्धत असते ती खरेदी आपल्याला त्या संगणकीच्या मॉड्यूल्सनुसार करणे आवश्यक. पुढे पुढे ती आपोआप ती नोंदली जाईल या ठिकाणी त्याची व्यवस्था करायला. एवढं सगळं झालं की त्या ग्रंथालयाचं संगणकीकरण झालं असं म्हणता येईल. पण तरीही बरं का, संगणकीकरण प्रक्रिया ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे, ही काही थांबणारी प्रक्रिया नाही. बरोबर. सुरुवातीला तुमचं काम सोपं होईल, पण नंतर तुम्हाला दक्ष राहावं लागेल की अचूक डाटा त्याच्यामध्ये नोंदवावा लागेल सतत. कारण एकदा डाटा तुम्ही नोंदवला तर तो ग्रंथालय असेपर्यंत आयुष्यभर तो डाटा त्याच्यामध्ये राहतो आणि वाचक त्याचा लाभ घेत असतात. बरोबर. चूक डाटा जर नोंदवला तर निश्चितच आपलं काम एक कल्पना अशी असते की हे सगळं मोठ्या ग्रंथालयांचं काम आहे. हो. म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्या छोट्या गावांमध्ये छोटी हौशी ग्रंथालयं असतात की जे विद्यापीठाचं नाही किंवा महाविद्यालयाचं नाही, तर त्यांना सुद्धा हे संगणकीकरण करणं शक्य आहे का आणि आवश्यक आहे? मी तर असं म्हणेल की जी तुम्ही आता म्हणालात की छोटी आणि लहान ग्रंथालय आहेत, त्यांनी ग्रंथालयाच्या संगणकीकरणामध्ये सहभाग नोंदवणे फार आवश्यक आहे. कारण त्यांचं कलेक्शन कमी असतं, पुस्तक संग्रह कमी असतो, वाचक वर्ग त्या मानाने कमी असतो, तेव्हा तुम्हाला वाचन साहित्याची नोंद घेणे ही सोपी जाते आणि अचूक डाटा नोंदवण्यास त्या ठिकाणी मदत होते. कारण ग्रंथसंग्रह कमी असतो आणि कामही तुम्हाला त्या मानाने जास्त लागत नाही. बरोबर. पण हा साधारण म्हणजे आता साहजिक श्रोत्यांचा प्रश्न असा ताबडतोब येतो की कमीत कमी खर्च किती येतो? जास्तीत जास्तला तर काही मर्यादा नाही, पण कमीत कमी एकच संगणक ठेवून जरी आपण एकच छोटी लायब्ररी चालवायची म्हटलं तरी सुद्धा काही किमान खर्चाचा अंदाज आपल्याला लोकांना देता येतो का? मी तर असं सांगेल की केवळ संगणक तुमच्याकडे आहे छोट्या ग्रंथालयासाठी, एक संगणक आहे, एक संगणक पुरेसे झालेले छोट्या ग्रंथालयासाठी, बरं का? आणि सॉफ्टवेअर त्याला पाहिजेच अशातला भाग नाही. संगणकीकरण करायची इच्छा असेल तर एक्सेल मध्ये तुम्ही उत्तमरित्या पुस्तकाचा माहिती नोंदवू शकता. एक्सेल MS ऑफिस मधलं जे एक्सेल सॉफ्टवेअर आहे ते सुद्धा अतिउत्तम काम करतं. त्यामध्ये जरी तुम्ही पुस्तकाची नोंद केली तरी त्याच्यावर सुद्धा सर्च शक्य आहे. अर्थात त्या एक्सेलच्या द्वारे तुम्हाला इतर ग्रंथालयाची जी कामं आहेत ती करता येणार नाहीत, पण सुरुवातीला तरी तुम्हाला संगणकीकरण झालं, पायाभूत जर असं म्हणतो ते सुद्धा सोपं त्या ठिकाणी जातं जर इच्छा असेल तर. नंतर मग हार्डवेअर घेणे, सॉफ्टवेअर्स घेणे आणि मग त्या ठिकाणी विकास करणे ह्या वेगळ्या गोष्टी मोठ्या ग्रंथालयाचं काम आहे. धर्मापुरीकर सर, खूपच प्रश्न अजून आमच्या मनात आहेत. आत्ताशी आपण संगणकीकरण केलंच पाहिजे अशा मनाच्या तयारीपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. तेव्हा आमच्या अधिक प्रश्नांना उत्तर देण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमाचं मी आपल्याला आमंत्रण इथेच देते. जरूर आपण उद्या या, माझ्याकडे आणखी खूप प्रश्न आहेत. आज आपण आलात आणि ग्रंथालयाच्या संगणकीकरणाबद्दल ही पायाभूत माहिती दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. काल आपले 6-7 प्रश्न झाले. आता आपण थोडंसं तांत्रिक प्रश्नांच्याकडे जाऊया. काल आपण असं म्हणलात एक संगणकीय प्रणाली आपल्याला आधी निवडावी लागते. तर ही ग्रंथालय संगणकीय प्रणाली म्हणजे काय? ग्रंथालय संगणक प्रणाली म्हणजे ग्रंथालयाच्या व्यवस्थापनामध्ये आणि वाचकांना देणाऱ्या सोयी सुविधांसाठी वापरलं जाणारं असं एक सॉफ्टवेअर आहे ज्याला आपण ग्रंथालय प्रणाली असं म्हणतो. आणि ही ग्रंथालय प्रणाली थोडक्यामध्ये वाचन साहित्याची नोंद घेते, वाचन साहित्याचे तालिका तयार करते, म्हणजे ज्याला ओपॅक आपण ज्याला म्हणतो, ऑनलाईन पब्लिक ॲक्सेस कॅटलॉग तयार करते, आणि एकंदरीत सर्वच ग्रंथालयाचं कामकाज ही सुकर करण्यास मदत करणारी ही एक अशी प्रणाली आपण असं म्हणू. मग याच्यात खूप वेगळ्या वेगळ्या प्रणाली उपलब्ध आहेत का? म्हणजे आपल्याला निवड करायला पुष्कळ वाव आहे का? काही विशिष्ट गरजा आपण लक्षात ठेवून त्याप्रमाणे निवड केली पाहिजे? सध्या कुठल्या उपलब्ध आहेत? अलीकडेच घेतलेल्या ग्रंथालय संगणक प्रणालीच्या सर्वेक्षणामध्ये असं आढळून आलेलं आहे की आज भारतात एकंदरीत 56 ग्रंथालयीन संगणक प्रणाली उपलब्ध आहेत. त्यापैकी केवळ 25 संगणक प्रणाली या सध्या वापरात आहेत, बाकी कालबाह्य झालेल्या आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात काही मोजकीच सॉफ्टवेअर्स म्हणजे ग्रंथालय प्रणाली वापरली जातात किंवा वापरात आहेत. उदाहरणार्थ ई ग्रंथालय, सोल सॉफ्टवेअर किंवा सॉफ्ट लिप, त्याचबरोबर ॲटोलिप किंवा लिपसॉफ्ट, स्लिम, लिप्सिस इत्यादी सॉफ्टवेअर्स. त्यापैकी ग्रंथालय ई ग्रंथालय ही जी प्रणाली आहे की नाही ती भारत सरकारच्या नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटरने तयार केलेली आहे. आणि
हे सर्व ग्रंथालयांना विनामूल्य दिले जाते. बरं बरं. आणि त्याबाबत अधिक माहिती हवी असल्यास हं, www.egranthalaya.nic.in बरं या संकेतस्थळावर यावरची माहिती उपलब्ध आहे. बरं. ग्रंथालयांनी आपल्या लेटर हेडवर जर NIC ला या विनंतीपत्र पाठवले हं, तर आपल्या पत्त्यावर CD पाठवले जाते. बरं त्यातच ते सॉफ्टवेअर कसे वापरावे याची PDF फाईल सुद्धा त्यामध्ये दिलेली आहे. आणि सर्वच प्रकारच्या ग्रंथालयाच्या सोयीची अशी ती प्रणाली आपल्याला दिसून येते. बरं. आता दुसरी प्रणाली जी मी सांगणार आहे हं, ती आहे सोल 2. आता त्यात दुसरं वर्षन आहे. सोल 1 एक होतं, आता सोल 2 आलेलं आहे. बरं त्याला सोल म्हणजे त्याचं लॉंग फॉर्म आहे सॉफ्टवेअर फॉर युनिव्हर्सिटी लायब्ररी. UGCच्या इन्फ्लिबनेट संस्थेने तयार केलेले हे सॉफ्टवेअर आहे. हं, आणि विद्यापीठ व महाविद्यालयीन ग्रंथालयाकरिता विशेष करून ही प्रणाली वापरली जाते. या सॉफ्टवेअरची सुद्धा माहिती आपल्याला www.inflibnet.ac.in बरं वर उपलब्ध आहे. सध्या या प्रणालीची आत्ता सांगितल्याप्रमाणे दुसरी आवृत्ती निघालेली आहे. आणि ही प्रणाली जर आपण किमतीचं विचारलं तर ₹80,000 ही सध्या उपलब्ध आहे बरं. सगळ्या ग्रंथालयांना. याचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. एक नेटवर्क व्हर्शन जे आपण म्हणतो हं, आणि एक स्टँड अलोन व्हर्शन. बरं असे 2 व्हर्शन्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला अनेक PC जोडून ते सॉफ्टवेअर वापरायचं आहे, बरोबर. नेटवर्क व्हर्शन आपण ज्याला हां म्हणतो. हां. आणि ज्या ग्रंथालय छोटी आहेत की ज्यांना एकाच कम्प्युटरमध्ये होऊ शकतं हं, ते स्टँड अलोन सॉफ्टवेअर बरोबर. असा त्यामध्ये प्रकार आहे. आता दुसरे जे सॉफ्टवेअर आपण चर्चा करणार आहोत थोडक्यामध्ये हां. ते आहे MKCLचं, बरं. महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड. हां याचं एक सॉफ्टवेअर आहे हां. आणि त्याचं लिब्रेरिया बरं असं त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे. आणि त्याची माहिती सुद्धा www.mkcl.org/libraria बरं. या संकेतस्थळावर तुम्हाला पाहायला मिळेल. हं, अजून एक नाव आहे, त्याची फार चर्चाही आहे. ते असं आहे की कोहा नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. बरं. ते सॉफ्टवेअर ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे. ओपन सोर्स म्हणजे सोर्स कोड सहित ते सॉफ्टवेअर आपल्याला उपलब्ध होत आहे. आणि ग्रंथालयाच्या स्थानिक गरजेनुसार त्यात बदल करता येतात. बरं. ग्रंथालय संगणक प्रणालीत एक नवीन प्रवाह अजून येतो आहे. हं, तो म्हणजे SaaS म्हणजे सॉफ्टवेअर ॲज ए सर्व्हिस, SaaS. SaaS सॉफ्टवेअर ॲज ए सर्व्हिस. सॉफ्टवेअर ॲज ए सर्व्हिस SaaS असं त्याचं एक नवीन प्रवाह ग्रंथालय प्रणालीमध्ये येतोय. यात काय आहे की ग्रंथालयीन प्रणाली आपल्याला ग्रंथालयात इन्स्टॉल किंवा रन करायची गरज नाही. हं, सॉफ्टवेअर निर्मात्याच्या कंपनीच्या सर्व्हरवरच ते प्रणाली इन्स्टॉल केलेली असते बरं आणि ती प्रणाली तिथूनच काम करते. बरं. फक्त त्या प्रणालीचा जो आपण रजिस्ट्रेशन केलं त्या प्रणालीसाठी हां. तर आपल्याला ती कंपनी ID आणि पासवर्ड देते. ओके. त्या माध्यमामधून आपण ते ID आणि पासवर्ड वापरून हं. आपण ते सॉफ्टवेअर आपल्या ग्रंथालयामध्ये वापरू शकतो. बरोबर. फक्त त्याचं मेंबर होणं आवश्यक आहे हं, आणि आपल्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटी ही चांगली सक्षम पाहिजे. कायम- मध्ये बंद पडणारी पाहिजे नाही, कायम उपलब्ध. कायम उपलब्ध पाहिजे ती. आणि त्या सॉफ्टवेअरचं नाव आता मी सांगितलं SaaS, याचं नाव आहे सायब्रेरियन. आणि त्याची जर माहिती हवी असल्यास हं. आपल्याला www.cybrarian.in या संकेतस्थळावर आपल्याला मिळेल. आता ही पुष्कळ वेगळी वेगळी आपण सांगितलीत प्रणाली. हो हो. या सगळ्या प्रणालींमधून एक सामान्य साध्या ग्रंथालयाला म्हणजे छोट्या खाजगी ग्रंथालयाला, हौशी ग्रंथालयाला निवडायची असेल संगणक प्रणाली तर त्याचे निकष वेगळे असतील, विद्यापीठांना निकष वेगळे असतील आणि ज्यांना कायम आंतरराष्ट्रीय स्तरावर राहायचंय जोडलेलं त्यांचे निकष वेगळे असतील. तर अशी चांगली ग्रंथालय संगणक प्रणाली कशी निवडायची? ग्रंथालय संगणक प्रणाली निवडत असताना स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरचा विचार करायचा नसतो. ग्रंथालय प्रणाली आपल्याला भविष्यामध्ये काय सांगता येते की आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आपल्याला पुस्तकं देवघेव करण्याची वेळ येऊ शकते. तेव्हा ग्रंथालय प्रणाली निवडत असताना आपण आदर्श ग्रंथालय संगणक प्रणाली कशाला म्हणायचं ह्याचा आपण आधी शोध घेऊया. बर. आणि मग त्यात असं असतं की आम्ही अलीकडेच सर्वेक्षण केलेलं आहे की एका साधारण ग्रंथालय प्रणालीमध्ये जवळजवळ 250 प्रकारच्या सोयी उपलब्ध पाहिजेत. 250 प्रकारच्या सोयी. आता त्या सोयी म्हणजे जसं आपण एखाद्या दुकानामध्ये TV निवडतो, एखाद्या दुकानामध्ये फ्रीज निवडतो, त्यावेळेस आपण पाहतो त्यात किती सोयी आहेत, त्या काय काय त्याच्यामध्ये आपल्याला मिळू शकतं, लाभ होऊ शकतो. तसं संगणक प्रणाली सुद्धा निवडत असताना अनेक सोयी आहेत. त्यातल्या आम्ही जे शोधून काढलेल्या आहेत त्या जवळजवळ 250 होत्या. आणि त्या आता थोडक्यात कोणत्या आहेत की 250 एकत्रित सोयी असलेल्या सर्वोत्तम परी संपन्न सॉफ्टवेअर आज उपलब्ध जरी नसले तरी जास्तीत जास्त सोयी असलेले सॉफ्टवेअर आपण निवडले पाहिजे. पहिल्या प्रथम ते जर युजर फ्रेंडली पाहिजेच. बरोबर. कमीत कमी शिक्षण झालेल्या ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांनाही ते हाताळता आले पाहिजे. भारत हा बहुभाषिक देश आहे
तेव्हा प्रत्येक भाषेचे वाचन साहित्याची नोंद त्यात घेता आली पाहिजे. हो. नेटवर्कला सपोर्ट करणारं ते असलं पाहिजे. प्रत्येक मॉड्यूलचा दुसऱ्या मॉड्यूलशी समन्वय असला पाहिजे, म्हणजे त्याला इंटिग्रेटेड सॉफ्टवेअर आपण म्हणतो. बरोबर. आवश्यकतेनुसार रिपोर्ट त्यातून घेता आले पाहिजेत. हां. हे रिपोर्ट्स कोणत्याही वर्ड प्रोसेसरमध्ये कॉपी करून त्याचे संपादन करता आले पाहिजे. कमीत कमी देखभाल असली पाहिजे. डेटा बॅकअपची सोय त्या प्रणालीतच असली पाहिजे. विभागानुसार कर्मचाऱ्यांना ID आणि पासवर्ड देता आला पाहिजे. शक्यतो वाचन साहित्याची इमेज वाचकाला पाहता यावी अशी सोय त्यात असली पाहिजे. हो. वाचकांच्या कोणत्याही प्रश्नाला रिस्पॉन्स त्या सॉफ्टवेअरने दिला पाहिजे. पूर्वलक्षी म्हणजे रिट्रोस्पेक्टिव्ह कन्व्हर्शन जे आहे ते तयार करता आले पाहिजेत. व्यवस्थापनाच्या दृष्टीने स्थानिक बदल त्यात करता आले पाहिजेत. प्रणाली तयार करणाऱ्याने येणाऱ्या सुधारित आवृत्ती विनामूल्य पुरवायला पाहिजेत. डेटा इम्पोर्ट एक्सपोर्टची सोय त्यामध्ये उपलब्ध असणे आवश्यक आहे. बारकोडची सोय त्यात पाहिजे. इंटरनेट या प्रणालीतूनच ॲक्सेस त्याला असला पाहिजे. त्यामध्ये इंटरनेट प्रणालीचा ॲक्सेस पाहिजे सॉफ्टवेअर चालू असताना तुमचं. इत्यादी सोयी, अजून बऱ्याच सोयी सांगता येतील, अशा सोयी त्याच्यामध्ये. पण आता ह्या आपण असं गृहीत धरूया की आजच्या आधुनिक युगात ह्या किमान सोयी तरी आपल्या संगणक प्रणालीमध्ये आणि आपल्या ग्रंथालयासाठी असल्याच पाहिजे. आता हे प्रणाली प्रकरण आपल्याला कळलं, म्हणजे आम्हाला आणि श्रोत्यांना कळलं असं म्हणूया. थोडंसं मी वर्गीकरणाकडे वळते, जे पारंपरिक पूर्वीपासून आपल्याकडे वर्गीकरण होतं किंवा ग्रंथसंग्रहाची नोंद घेण्याच्या आपण पद्धती म्हणूया. आता संगणकात ती घ्यायची आपल्याला, तर ग्रंथसंग्रहाची संगणकात नोंद घेण्याच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या आहेत का? आणि त्यातली सगळ्यात सोपी तुम्ही कुठली सुचवाल? जेव्हा ग्रंथालयात नवे वाचन साहित्य आपण घेतो तेव्हा प्रणालीच्या अटीनुसार किंवा नियमानुसार त्याच्या फ्लो चार्टनुसार वाचन साहित्याची नोंद होत असते. पण जुनी जी पुस्तके ग्रंथालयात आहेत त्याची नोंद संगणकात घेणे क्रमप्राप्त आहे. अशा वेळेस ग्रंथपाल समोर अनेक विकल्प उपलब्ध असतात. त्यात दाखल नोंद वहीतून एकतर पुस्तकाची नोंद घेता येते सरळ. दुसरी आहे तालिका पत्रावरून सुद्धा पुस्तकाची नोंद संगणकात प्रणालीमध्ये करता येते, म्हणजे टाईप करता येते. त्याचबरोबर प्रत्यक्ष पुस्तक समोर ठेवून पुस्तकाची माहिती भरणे सुद्धा आपल्याला शक्य होते. दुसरा एक टेक्निकल भाग त्याच्यामध्ये असा आहे की OCR म्हणून एक आहे की ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन. त्यामध्ये काय होतं की पुस्तकाचं शीर्षक पान आपण स्कॅन करतो आणि ASCII कोडच्या मार्फामध्ये पुस्तकामध्ये शीर्षक पानावर काय असतं, वर शीर्षक असतं, मध्ये लेखक असतो, शेवटी प्रकाशक असतो, प्रकाशन स्थळ असतं, प्रकाशन वर्ष असतं. हे पान स्कॅन केल्यानंतर त्याच्या ASCII कोडच्या रूपांतर करून ते ASCII कोडमध्ये रूपांतरित झालेलं डेटाबेसमध्ये आपण ट्रान्सफर करतो. आणि जेव्हा डेटाबेसमध्ये ट्रान्सफर करतो तेव्हा ती माहिती ही अचूक असते, कारण आपण स्कॅन केलेली असते. आणि त्यामध्ये अनेक अडचणी आहेत. जुनी पुस्तक काय होतं, जनरली शीर्षक पान फाटलेलं असतं, जनरली त्याच्यावर वाचकांनी खाडाखोड केलेली असते, ती सुद्धा इमेज आपल्याला स्कॅनिंगमध्ये. आणि अशा वेळेस जेव्हा ASCII कोडच्या माध्यमातून आपण जे डेटाबेसमध्ये घेतो तेव्हा आपल्याला होण्याची शक्यता. तर ती सुद्धा एक पद्धत आपल्याला रिट्रोस्पेक्टिव्ह कन्व्हर्शन किंवा ज्याला पूर्वलक्षी रूपांतरण म्हणतो त्यासाठी आपल्याला वापरता येतात. पण माझं असं मत आहे की प्रत्यक्ष पुस्तक पाहूनच पुस्तकाची नोंद आपल्या संगणक प्रणालीमध्ये करायला पाहिजे, कारण अचूक माहिती, पुस्तकाची संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये आपल्याला घेता येते. आता हे सगळं आपण जे सांगितलं की नोंद घेताना कुठचीही एकच पद्धत वापरायची आपण असं नाही करू शकत. समजा पान स्कॅन केलं किंवा आस्किंग पद्धत असेल तरी शेवटी त्या कर्मचाऱ्याला तारतम्यानेच ही निवड आणि नोंद करावी लागते. म्हणजे अर्थातच सर्व कर्मचाऱ्यांना हे विशेष कौशल्य संगणक वापरण्याचं आणि तुमच्या सगळ्या प्रणाली कार्यान्वित करण्याचं हे असायला हवं. आता मग त्या संगणकीकरणाच्या दृष्टीने किमान काय काय प्रशिक्षण आणि कौशल्य शिकवायला हवीत आपल्या कर्मचाऱ्यांना? ग्रंथालय कर्मचाऱ्यांना संगणकीकरणाचं ज्ञान देणं आज विशेष करून महत्त्वाचं झालेलं आहे. त्यामध्ये असं आहे की सध्या आधुनिकीकरणामुळे वाचनविषयक गरजा व त्यात विविधता आली आहे. अशा वेळी ग्रंथपालांकडून पारंपरिक सेवेची अपेक्षा ही त्या ठिकाणी नाही. संगणकीकृत सेवा देण्याकरिता संगणकाचे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचे, ज्याला संप्रेषण तंत्र असं म्हणतो आपण, ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे. सर, आता हे सगळं ज्ञान आणि ह्याचं विवरण हे आम्हाला तुमच्याकडनं सविस्तर ऐकायचं आहे, पण आपल्या आजच्या भागाची वेळ ही संपलेली आहे. कालपासून आम्ही आपल्याला या ग्रंथालय शास्त्रातल्या सगळ्या संगणकीकरणाविषयी विचारतो आहोत, पण तरीही पुष्कळ प्रश्न अर्थातच
शिल्लक आहेत. आजचा आपला भाग आपण इथेच संपवूयात. दिलखुलासमध्ये आपण आलात आणि चांगली माहिती दिलीत. आणखी आपण येणार आहात आणि आणखी चांगली माहिती देणार आहात. आजच्या भागाबद्दल धर्मापुरीकर सर मनापासून धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार धर्मापुरीकर सर. नमस्कार. दिलखुलासमध्ये आपलं मनापासून स्वागत. आपण पायाभूत माहिती खूप सांगितलीत ग्रंथालयाच्या संगणकीकरणाच्या बाबतीत. प्रणाली कशी निवडावी, त्याचे निकष कुठले असावेत, संगणकीकरण का करावं, त्याचे फायदे काय आहेत, हे सगळं आमच्या श्रोत्यांना खूपच आवडलेलं आहे. ही सगळी प्रणाली वापरायची तर ग्रंथपाल किंवा ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना विशेष कौशल्य ही आत्मसात करणं अतिशय गरजेचं आहे. हो. तर ही कुठली विशेष कौशल्य आणि सध्या कोणत्या संस्था आहेत की त्या असं प्रशिक्षण हे उपलब्ध करून देतात? सध्या आधुनिकीकरणामुळे वाचकांच्या वाचनविषयक गरजा व त्यात विविधता आली आहे. अशा वेळी ग्रंथपालांकडून पारंपरिक सेवेची अपेक्षा नाही. संगणकीकृत सेवा देण्याकरिता संगणकाचे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचे ज्ञान प्राप्त करणे आज आवश्यक आहे. कारण आता वाचकांच्या गरजेनुसार माहिती सेवा देणे आवश्यक होत आहे. ग्रंथपालांनी आता इन्फॉर्मेशन प्रॉडक्ट्स तयार करायला शिकले पाहिजे आणि कंटेंट डेव्हलपमेंटचे ज्ञान सुद्धा त्या ठिकाणी प्राप्त केले पाहिजे. आता या दृष्टिकोनामधून ग्रंथालय संगणकीकरण करण्याकरिता सहाय्य करणाऱ्या संस्थांमध्ये प्रामुख्याने राजाराम मोहन राय फाउंडेशन आहे कोलकाता. त्यांच्याकडून तुम्हाला आर्थिक निधी त्या ठिकाणी मिळू शकतो, प्रशिक्षण जरी नसते तरी. किंवा इन्फ्लिबनेट अहमदाबाद हे तुम्हाला संगणक प्रणाली देऊ शकते आणि प्रशिक्षण सुद्धा त्या ठिकाणी देऊ शकते. किंवा नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर जे आहे बेंगलोरचं, ते सुद्धा तुम्हाला सॉफ्टवेअरही देऊ शकतं आणि त्याचं प्रशिक्षण सुद्धा बरेच ठिकाणी त्यांनी आता सुरू केलेलं आहे. सर, मगाशी आपण ज्या वेगळ्या वेगळ्या प्रणाली सांगितल्यात, तर त्यातली जी प्रणाली आपण स्वीकारू, म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन आहे, त्यांची समजा आपण प्रणाली स्वीकारली, तर ते पण असे काही प्रशिक्षणाचे कोर्सेस देत असतील ना? हो. जेव्हा आपण एखादी प्रणाली निवडतो आणि त्या निवडल्यानंतर आपण त्या निर्मात्याकडे मागतो ती प्रणाली, तेव्हा त्यांची अटच अशी असते की तुम्हाला प्रशिक्षणासहित ते सॉफ्टवेअर देतात. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रणाली घेता तेव्हा ते विचारतात की ग्रंथालय कर्मचाऱ्यामध्ये 2 किंवा 3 कर्मचारी आम्हाला द्या, आम्ही त्यांना प्रशिक्षण देऊ. किंवा ते स्वतः आपल्या संस्थेमध्ये येतात आणि तिथे सुद्धा प्रशिक्षण त्या ठिकाणी अरेंज करतात. मगाशी आपण जेव्हा प्रणालीविषयी सांगत होतात तेव्हा इंटरनेट हे अखंड आणि अविरत हे उपलब्ध असलं पाहिजे असा आपण उल्लेख केला एका सॉफ्टवेअरसाठी. पण मग इंटरनेटचा वापर तसाही ग्रंथालयाच्या रोजच्या कामकाजात होतो का आणि तो कसा होतो? इंटरनेटचा वापर ग्रंथालयामध्ये होतोच, कारण संगणकाची जी व्याख्या आपण पाहिली आणि ग्रंथालयाची जी व्याख्या पाहिली तर आपल्याला दोघीमध्ये सारखेपणा लक्षात येईल. संगणकाची व्याख्या अशी की इन्फॉर्मेशन इनपुट होतं, स्टोअर्ड होतं, प्रोसेस होतं आणि रिट्रीव्ह होतं. ग्रंथालय सुद्धा त्याच तत्वावर आहेत. वाचन साहित्य घेतात, साठवतात आणि वाचकांना उपलब्ध करून देतात. अशाच पद्धतीने इंटरनेट सुद्धा ग्रंथालयामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं वापरता येतो. ग्रंथालयाच्या व्यवस्थापकीय कार्यात तर होतोच, पण वाचकांना ई सुविधा पुरवण्याकरिता सुद्धा होतो. जसे ई जर्नल्स आहेत किंवा ऑनलाईन डेटाबेसेस आहेत किंवा ईमेलद्वारे इन्फॉर्मेशन अलर्टचा उपयोग आपल्याला करता येतो. ऑनलाईन पब्लिक ॲक्सेस कॅटलॉग असं त्याचं नाव आहे, तर तो आपल्याला वाचकांना उपलब्ध करून देता येतो. त्याचबरोबर विविध ऑनलाईन फोरम्स आहेत ज्या आपल्याला माहिती देण्यासाठी काम करत असतात. वाचकांना हवी असलेली माहिती त्या फोरमकडून आपल्याला मिळवता येते. UGCचा अजून एक प्रकल्प आहे की इन्फोनेट कन्सोर्शिया, UGC इन्फोनेट कन्सोर्शिया आहे. त्याचबरोबर अजून एक आहे एनलिस्ट. ह्या दोन्ही प्रकल्प जे आहेत ते दोन्ही प्रकल्पाद्वारे आपल्याला इंटरनेटच्या माध्यमामधून ई जर्नल्स, ई बुक्स आणि ऑनलाईन डेटाबेसेस हे आपल्याला वापरता येतात ग्रंथालयासाठी. आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रकाशकाचे ई जर्नल्स आहेत, त्याचबरोबर ई बुक्स आहेत, हे सुद्धा वाचाव्यास आपल्याला मिळतात. अशा अनेक सुविधा आपल्याला इंटरनेट. हे सगळं जास्त करून ज्यांना संदर्भ वेगळे वेगळे हवे असतात किंवा जे अभ्यासक आहेत त्यांना मला असं वाटतं ह्या सोयी या ग्रंथालयांना पुरवणं हे शक्य झालेलं आहे. आता डिजिटल ग्रंथालय हा शब्द अलीकडे नेहमी ऐकू येतो, तर ही संकल्पना काय आहे आणि ती आपल्याला दैनंदिन जीवनात आणणं शक्य आहे का? सुरुवातीला मी असं सांगतो की डिजिटल ग्रंथालयाचा अर्थ असा आहे की ग्रंथालयातील सर्व वाचन साहित्य हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असलेले असावे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे वापरले किंवा वाचले जाणारे असते ते वाचन साहित्य, आणि ते इंटरनेटद्वारे इतर लोकांना सुद्धा उपलब्ध करून देता येतं.
आणि त्याचे सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे जास्तीत जास्त माहिती साधनांचा साठा असणारे मल्टी हे असतं. त्याचबरोबर ते मल्टीमीडियाला सपोर्ट करतं, ते वाचन साहित्य सगळं. आणि डिजिटल रिसोर्सेसला लिंक करणारे, म्हणजे आता तुमच्या ग्रंथालयामध्ये डिजिटल लायब्ररी आहे, हां पण ते वाचन साहित्य तुमच्याकडे नसेल, बरोबर. पण तुम्ही लिंक तरी पुरवू शकता की जिथे ते उपलब्ध आहे हां तिथे तुम्हाला लिंक पुरवता येते आणि त्याचं वाचन साहित्य तुम्हाला घेता येतं. म्हणजे ग्रंथपालाची जबाबदारी किती वाढतीये बघा हां, या सगळ्यामध्ये. ही लिंक तुम्हाला माहित पाहिजे ही ग्रंथपालाला. सगळी माहिती त्यांनी पुरवणं. उपलब्ध करून डिजिटल ग्रंथालयाला दिली पाहिजे. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माहिती शोध बरोबर. आणि माहितीची प्रतिप्राप्तीचे तंत्र उपलब्ध करून त्याच्यावर दिलं पाहिजे आपण. आणि त्याचबरोबर या ठिकाणी मला मुद्दामून असं सांगायचं आहे की असं करत असताना, हे सगळं तंत्र उपलब्ध करून देत असताना, पारंपरिक ग्रंथालयाचे उद्देश सफल करणारे हे ग्रंथालय बरोबर असायला पाहिजे. बरोबर. म्हणजे साधे ग्रंथ जे जितके आपण ज्याला हल्लीच्या भाषेत युजर फ्रेंडली म्हणू, तितकं हे सगळं तुम्ही युजर फ्रेंडली करून friendly देऊ शकलात हां. तरच डिजिटल Digital ग्रंथालय हे यशस्वी होईल. यशस्वी होऊ शकतं. बरोबर. आणि आपल्याला मॅक्झिमम वाचकांपर्यंत पोहोचता येतं. त्याला अनेक शब्द, व्हर्च्युअल लायब्ररी असं वापरलेलं आहे, कल्पनातीत ग्रंथालय असे सुद्धा शब्द त्या ठिकाणी. कल्पनातीत ग्रंथालय, हां, छान शब्द आहे. असं सुद्धा शब्द त्यांनी वापरलेले, असे 2-3 बरं. शब्द त्या ठिकाणी आता वापरले. हे सगळं करण्यासाठी मगाशी आपण संगणकीकरणाच्या प्रशिक्षणाबद्दल बोललो, पण तुम्ही आता जे सांगताय आणखी इतके रिसोर्सेस उपलब्ध करून हो. देणं, माहितीचे, ज्ञानाचे लिंक्स पुरवणं, या सगळ्यासाठी पुन्हा तज्ज्ञ मनुष्यबळ तयार करायला पाहिजे. हो हो. मग ते मनुष्यबळ तयार करण्याची जबाबदारी पुन्हा ग्रंथालय कर्मचारी. व्यवस्थापनावर हो, हो. किंवा व्यवस्थापन शास्त्रावर आली. येते. त्याच्यात नवीन विषय मग कुठले अजून घातलेत तुम्ही की या सगळ्या आधुनिकीकरणाशी आपल्या कर्मचाऱ्यांची नाळ जोडता यावी? मुळात ग्रंथालय माहितीशास्त्राचा तर अभ्यास त्या ठिकाणी पाहिजेच. हो. त्याचबरोबर संगणकशास्त्र व माहितीशास्त्र, संप्रेषण तंत्रज्ञान, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आपण ज्याला म्हणू, या सगळ्या विषयांचा मिलाफ त्या विषयामध्ये असला पाहिजे, तरच ग्रंथालय संगणकीकरणाकरता सक्षम मनुष्यबळ तयार होऊ शकतो. या विषयासोबत जोड असावी ती प्रात्यक्षिकाची. म्हणजे जर 100 मार्काचा जर पेपर असेल तर 60 मार्क हे प्रात्यक्षिकाला पाहिजेत. हे प्रशिक्षण घेत असताना म्हणजे काय म्हणतो मी की 40% थेरी शिकवा तुम्ही, पण 60% तुम्हाला त्याला प्रशिक्षित केलं पाहिजे. कारण आज काम करायची आवश्यकता आहे, समजून घेऊन काम करायची आवश्यकता आहे, आणि ते आज आपल्याकडे फार कमी आहे. या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे जायचं असेल संगणकीकरणाच्या दृष्टीने तर हे काम शेवटी काउंटरवर उभं राहिल्यानंतर प्रत्येक वाचकाची जी मागणी असेल किंवा त्याची जी भूक असेल किंवा जी गरज असेल ज्ञानाची, ती हेरून त्याला ते पुस्तक किंवा तो संदर्भ तर द्यायलाच पाहिजे. पण आणखी सगळ्या बाजूनी आपण जसं म्हणतो की ग्रंथ हे पूर्वी गुरु होते, तसं आता ग्रंथपाल हा सुद्धा एका वेगळ्या अर्थाने त्याचा गुरु होऊ शकेल. हे जे वेगळे वेगळे विषय त्यांनी प्रॅक्टिकल मधून शिकले. मी एका विदेशी व्यंगचित्रकाराचं कार्टून पाहिलं बरं का. त्याच्यामध्ये असं होतं की ग्रंथपालाने आपली पाटी ही कचऱ्याच्या पेटीत टाकलेली आहे, ग्रंथपाल म्हणून. आणि त्या ठिकाणी आपली पाटी ठेवलेली आहे सर्च इंजिन. अरे वा. असं त्यांनी पाटी ठेवली. म्हणजे किती तत्पर आहे तो ग्रंथपाल सगळ्यांना मदत करायला. तेच त्यांनी त्या एका छोट्याशा कृतीमधून दाखवून दिलं. सर, आपण आता असं म्हणलात की रिसोर्स शेअरिंग, तर ग्रंथालयीन साधनांचा संयुक्त वापर हा प्रत्यक्ष कसा करता येईल? मुळात ग्रंथालय संगणकीकरणाचा जो मुख्य उद्देश आहे की नाही, हा संयुक्त वापर करण्यासाठीच करिताच आहे. आज आपण पाहतो वाचन साहित्याच्या वाढत्या किमती आहेत, जागेची कमतरता आहे, ग्रंथालयाचे कमीत कमी होत जाणारे वार्षिक अनुदान आहे. या अडचणीतून मार्ग काढायचा असेल तर संगणकीकरण हा एक मार्ग आहे. आपल्या ग्रंथालयात असलेले वाचन साहित्य ऑनलाईन एकसंघ तालिकेद्वारे उपलब्ध केल्यास ग्रंथालयात परस्पर देवाणघेवाण शक्य होते. 2 ग्रंथालयामध्ये आपण 2-3 ग्रंथालयामध्ये आपण वाचन साहित्याची देवाणघेवाण त्या ठिकाणी करू शकतो. किंवा इंटर लायब्ररी लोन मोठ्या प्रमाणात राबवणे शक्य त्या ठिकाणी होते. आणि ग्रंथालयाचा डेटाबेस सुद्धा शेअर केल्यास नवीन. हे व्यवस्थापनाच्या पातळीवर का प्रत्यक्ष सोर्सच्याही पातळीवर? नाही, व्यवस्थापनाच्या पातळीवर सुद्धा आपल्याला त्या या ठिकाणी हे जे रिसोर्स शेअरिंग आहे ती वापरता येते. म्हणजे स्थानिक ग्रंथ देवघेव, वाचन साहित्याची देवघेव आहे, रिसोर्सेसची देवघेव आहे, डेटाबेसची देवघेव आहे, ई जर्नल्सची देवघेव आहे. त्याच्यामध्ये पैसा, जागा पुष्कळ वाचतं.
आणखी एक असा प्रश्न मनात येतो की पारंपरिक ग्रंथालयामधलं जे तांत्रिक कार्य होतं, म्हणजे मग आजपासून तुमच्या तोंडात ते शब्द आहेत, वर्गीकरण आहे, तालिकीकरण आहे, हे सगळं काम हे या आधुनिक ग्रंथालयामध्ये संगणकामुळे सोपं होतं का हे काम आता करावंच लागत नाही, आपोआप संगणक सगळं करतो? नाही वाचन साहित्याचे वर्गीकरण हे कोणतीही संगणक प्रणाली करू शकणार नाही. वर्गीकरण बरं का, वाचन साहित्याचे, कारण त्याला एक नॅचरल इंटेलिजन्स पाहिजे वर्गीकरण करण्यासाठी. बरोबर. ती एक मानसिक प्रक्रिया आहे वर्गीकरणाची. पुस्तकाचा विषय समजून, त्याचा प्रकार समजून व त्याच्या स्थानिक गरज लक्षात घेऊन वर्गांक द्यावा लागतो. आणि विविध वर्गांक संगणक प्रणालीत साठवता आपल्याला येऊ शकतो, पण वाचन साहित्याचा वर्गांक आपल्यालाच ठरवावा लागतो, म्हणजे ग्रंथपालालाच ठरवावा लागेल. तुम्ही म्हणता तसं तालिकीकरणाचे काम मात्र ग्रंथालय संगणकीकरणामुळे पुष्कळसे कमी झाले आहे आज. ओपॅकच्या माध्यमामधून ग्रंथशोध जसा पाहिजे तसा करता येतो. त्याकरिता वेगळे कामकाज करण्याची गरज उरली नाहीये. बरोबर. आणि एकदा वाचन साहित्याचा डेटा प्रणालीत नोंदवला की तालिकीकरणाचे काम झालेच असे आपण समजायचं. कारण पारंपरिक ग्रंथालयामध्ये काय व्हायचं की तालिकीकरणला वेगळं काम, वर्गीकरणाला वेगळं काम. खरं म्हणजे दोन्ही तालिकीकरण आणि वर्गीकरण यांची परस्पर पूरक आहेत आणि उद्देश एकच आहे. तालिकीकरणाच्या आणि वर्गीकरणाच्या माध्यमामधून मला एक छोटंसं गाण्यातल्या काही ओळी त्या ठिकाणी आठवतात. आशा भोसलेचा आणि तलत महमूद. ते असं गाणं आहे की दो दिल धड़क रहे हैं, आवाज एक है, अरे वाह, नगमे जुदा जुदा है मगर साज एक है, बरोबर, दोनों की बेकरारी का अंदाज एक है, ये दो कहानियां हैं मगर राज एक है. बरोबर. ग्रंथालय तालिकीकरण आणि वर्गीकरण हे अशाच एकाच उद्देशाने, एकाच उद्दिष्टाने, एकाच ध्येय धोरणाने हे ग्रंथालयामध्ये वावरत असतात. आणि वाचकांना आणि ग्रंथालय कर्मचाऱ्यांना याच्यापासून पुष्कळ फायदा त्या ठिकाणी. इतक्या तांत्रिक विषयामध्ये 2 शरीर आणि 1 आत्मा ही कल्पना आणणं म्हणजे हे खूपच काव्यमय झालं. तुम्हाला हे गाणं आवडलं. मला आता समजलं की तुम्ही ग्रंथालय शास्त्रामध्ये इतक्या पदव्या कशा मिळवल्यात, कारण खरोखरच तुम्ही त्याच्यात आपला स्वतःचा आत्मा घातलेला आहे, यात काही शंका नाही. कारण नाहीतर मग हे खूप तांत्रिक आणि आकडेमोडीचं असं लोकांना काम नेहमी वाटतं. सर, हे आम्हाला तुमच्याकडनं सविस्तर ऐकायचं आहे, पण आपल्या आजच्या भागाची वेळ ही संपलेली आहे. पण तरीही पुष्कळ प्रश्न अर्थातच शिल्लक आहेत. आजचा आपला भाग आपण इथेच संपवूयात. दिलखुलासमध्ये आपण आलात आणि चांगली माहिती दिलीत, आणखी चांगली माहिती देणार आहात. आजच्या भागाबद्दल धर्मापुरीकर सर, मनापासून धन्यवाद. धन्यवाद. गेले 3 दिवस आपण भरपूर माहिती, आधुनिक एखादं ग्रंथालय हे कसं व्यवस्थापन त्याचं असावं, त्याचं संगणकीकरण कसं करावं, त्याचे वाचकांना कसे फायदे मिळतील हे आम्हाला सांगितलं. आता मी मराठी पुस्तकांकडे वळणार आहे, कारण लोकांना असं वाटतं की एकदा का संगणकीकरण झालं की आमच्यापासून म्हणजे मराठी वाचकांपासून ते ग्रंथालय दुरावलं. तर असं होता कामा नये. संगणकाविषयी काहीही माहिती नसलेला एखादा सामान्य माणूस हा ग्रंथालयामध्ये आला आणि त्यांनी एखाद्या मराठी पुस्तकाची विचारणा केली, तर त्या मराठी पुस्तकाची संगणकात तुमच्या नोंद कशी झालेली असेल आणि वाचक ती कशी शोधू शकतील हे आम्हाला उदाहरण सांगा. गेल्या 2 ते 3 वर्षापासून आपण युनिकोड हा शब्द जास्त ऐकत आहोत. बरोबर. या युनिकोडने बहुभाषिक वाचन साहित्य ग्रंथालयीन संगणक प्रणालीद्वारे नोंदवण्याचे काम सोपे केले आहे. आज इंटरनेटवर आपण जर पाहिलं तर असे असंख्य साईट्स आहेत की ज्यावरून आपल्याला आवश्यक असणाऱ्या भाषेचा युनिकोड त्यांच्या साईटच्या अटीनुसार आपल्याला डाउनलोड करता येतो. बरोबर. त्याचा सेटअप आपल्याला रन करता येतो आणि तो आपल्या ज्या सिस्टीमवर आपल्याला मराठी ग्रंथ नोंद करायची आहे त्यावर तो आपण रन करू शकतो आणि ते कार्यान्वित करू शकतो. काही काही युनिकोड्स वापरण्यासाठी एवढे सोपे आहेत की अल्टर शिफ्ट कीबोर्डचं जर आपण दाबलं तर आपल्याला ताबडतोब भाषा बदलते आपली संगणकीकरणासाठी. अरे वा. म्हणजे इंग्रजी आणि मराठी. म्हणजे मूळ नोंद झाली आहे ती इंग्रजी वर्गीकरणामध्ये झालेली आहे, पण आपण ते मराठी करून नाही असं घेऊ शकतो असं आहे? असं नाही का भाषेच्या साठ्यात भाषा बदलता येते आपल्याला. अल्टर शिफ्ट करून भाषा बदलायची आणि मराठी पुस्तकामध्ये नोंद घ्यायची. ही परिस्थिती आधी नव्हती. आधीचे वेगवेगळे कोड्स असायचे, म्हणजे फॉन्ट्स असायचे. माझ्याकडे जर टाईप केलेला फॉन्ट्स त्याच्याकडे जर उपलब्ध नसेल तर आपल्याला ती भाषा अगम्य वाटायची, काही कळायचं नाही त्याच्यामध्ये. आता युनिव्हर्सल कोड आहे असा प्रकार आहे की तुमच्या सिस्टीमवर मी जर इथे टाईप केलेला असेल आणि ते कॅटलॉग किंवा तो जो प्रकार आहे तो जर इतर विद्यालयाच्या संगणकासाठी पाठवला माझा नवीन कॅटलॉग, तिथे सुद्धा तो सहज दिसू शकतो.
बरोबर. युनिव्हर्सल कोड असं जे शब्द आहे, सध्या एक मायक्रोसॉफ्ट कंपनीचा भाषाइंडिया.com हं, ही एक साईट अशी आहे की ज्याच्यावर भारतातल्या सर्व भाषाचं युनिकोड उपलब्ध आहे. बर. ती डाउनलोड करून आपण रन करून आपल्या सॉफ्टवेअरमध्ये चालवू शकतो. हं, 2 वर्षापूर्वी अशी परिस्थिती नव्हती. ग्रंथालय संगणकी प्रणाली ज्या होत्या हं, त्या केवळ एकाच फॉन्ट्सवर चालायच्या आणि त्याचे फक्त 4च किंवा 2च किंवा 3च जे फील्ड्स होते बर. ते संगणकामध्ये फीड व्हायचे मराठीमध्ये. हां, आता मात्र असं युनिकोडमुळे काय झालेलं आहे की तुम्हाला सगळ्या फील्ड्स मराठीमध्ये घेता येतात. बरोबर. म्हणजे पुस्तकाची एकंदर सर्व डिटेल्स हं, हे आपल्याला मराठीमध्ये घेता येतात. हो, आणि जेव्हा त्याचा वाचकांना उपयोग होतो किंवा हं. जेव्हा वाचक त्याच्यासाठी शोधतो तेव्हा त्याला ते सोपं जातं शोध बरोबर. करण्यासाठी. आणि ही जी युनिव्हर्सल कोड वापरल्यामुळे हं, मराठी आणि इतर भाषेची पुस्तकं, राज्यातली पुस्तकं सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये संगणकीकरणाच्या प्रणालीमध्ये घालता हे येतं. नोंद करता येतात त्याच्यामध्ये. हं, आणि वाचकांना सुद्धा शोधण्यासाठी सोपं जातं. हो, ज्या संगणक प्रणाली आता ग्रंथालयामध्ये जेवढे संगणक आहेत हं, त्या संगणक प्रणालीवर सगळ्याच जर आपण युनिकोड टाकला बर. तर आपल्याला कोणतंही पुस्तक आपल्याला मराठीमध्ये त्या ठिकाणी शोधता येतं. शोधता तर सोपं हां, जाईल. सोपं जातं त्या ठिकाणी. बरोबर. आणि वाचकांना ते शोधण्यासाठी सुद्धा एक सराव करावा लागेल. हं. थोड्याशा सरावानंतर ती स्वतः स्वतः ते शोधता येतात आणि त्याचा ग्रंथालयीन वापर करता कर्मचाऱ्यांच्या मदतीशिवाय हां, ग्रंथालय स्वतःच टच स्क्रीननी जर ते करू शकले. टच स्क्रीन सुद्धा अजून सॉफ्टवेअर म्हणजे लायब्ररी सॉफ्टवेअर्स मध्ये अजून ती आलेलं संकल्पना नाहीये. आलेली नाहीये. बर. पण ती सुद्धा एक सोय आपल्याला उपलब्ध करून ती त्या जोडता ठिकाणी आली देता तर येईल. हां, आणखी अजून वाचकांसाठी चांगलेलं आहे. सोपं हो जाईल हो ते. हो तशी प्रणाली टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे की ज्या हो. ठिकाणी आपण पुस्तक शोधायचं जर असेल हां, तर ती पुस्तकामध्ये चिप लावून ते पुस्तक त्या ठिकाणी ठेवायचं हो, आणि मग ते पुस्तक बीप करतं असं आहे. अशा पद्धतीच्या पुष्कळ सोयी सुधारणा त्या ठिकाणी झालेल्या आहेत. बर. पण ते अजून आपल्या भारतामध्ये तेवढ्या जास्त प्रमाणात नाही. पण परदेशामध्ये आणखी अशा ग्रंथालयात किती सोयी सुविधा आहेत की ज्यांनी आपण अवाक होऊन त्याच्याकडे पाहत राहावं. अशा सोयी सुविधा परदेशी ग्रंथालयामध्ये सिक्युरिटीच्या बाबतीत थोड्या जास्त आहेत. आपल्याकडे सुद्धा ते सुरू झालेले RFID आहे हां, किंवा 3M आहे. हां, त्या टेक्निकद्वारे ग्रंथशोध प्रक्रिया आहे किंवा जेव्हा आपल्याला वार्षिक ग्रंथाची मोजणी करावी लागते हो, ज्याला स्टॉक व्हेरिफिकेशन आपण म्हणतो त्यामध्ये सुद्धा आपल्याला ह्या टेक्नॉलॉजीचा वापर हा घेता येतो. हो, आणि ग्रंथाची परिगणना आपण ज्याला म्हणू हं, ते फार ताबडतोब करता येते. हो, हो, ह्या सगळ्या गोष्टी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी भारतामध्ये अजून सध्या तेवढ्या जास्त प्रमाणात नाही. बरोबर. सध्या हे जे चालू आहे युग हं. ते प्रथमतः ग्रंथालय संगणकीकरणाचं होय. त्या ठिकाणी चालू आहे. सर मगाशी आपण उल्लेख केलात ग्रंथपाल किंवा कुठलाही ग्रंथालयीन कर्मचारी हं. हा इतक्या तरतऱ्हेची माहिती आणि वेगळे वेगळे सोर्स हे वाचकाला किंवा अभ्यासकाला पुरवू शकेल हम्म. म्हणजे त्याच्या एकूण भूमिकेचाही विस्तार हं. पुष्कळच झालेला आहे. हम्म. तर अशीच ही आधुनिक काळातली ग्रंथालयं अधिकाधिक लोकाभिमुख करता येतील हो. सगळ्या या संगणकीकरणाच्या माध्यमातून. हम्म. याविषयी मार्गदर्शन कराल का? तुम्ही लोकाभिमुख असा शब्द वापरलेला आहे. मराठी शब्द आहे पण त्या ठिकाणी आपण ग्रंथालयाचे मार्केटिंग हा शब्द फार आता प्रचलित झालेला आहे की मार्केटिंग युअर प्रोडक्ट्स. बरोबर. हां, आता ग्रंथालयातलं वाचन साहित्य जरी असेल तरी ग्रंथपालांनी आत्ताच म्हणालो की प्रॉडक्ट्स तयार करायला पाहिजे, कंटेंट्स डेव्हलप करायला पाहिजे. बरोबर. आणि जिथं प्रॉडक्ट येतो तिथं मार्केटिंग येतं. हो, बरं का. आणि म्हणून हे तंत्र विकसित करण्यासाठी आज इंटरनेट उपलब्ध आपल्याकडे आहे. हं, इंटरनेटवर सुद्धा आपल्याला ब्लॉग्स काढता येतात. ग्रंथालयाचे ब्लॉग्स तुम्ही काढा, बरोबर. ग्रंथालयाच्या वेबसाईट्स तुम्ही काढा, हो, वाचकांना SMS मोबाईलद्वारे तुम्ही सांगा की कोणती पुस्तकं आलेली आहेत, हो, कोणती पुस्तक सध्या आपल्याकडे आलेली आहे, तुमच्या गरजा आम्ही पूर्ण केल्या आहेत की नाही. हं, म्हणजे सध्या जे तुमच्या ग्रंथालयाचे वाचक आहेत होय. त्यांना तर तुम्ही सजग करूच शकतात. हं, म्हणजे करंट अवेअरनेस सर्व्हिस आहे किंवा निवडक माहितीचे प्रसारण आहे, हं, हे सगळं तर तुम्ही त्या ठिकाणी करू शकताच. पण त्याचबरोबर माहिती वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी हं, भविष्यातील वाचनालयाचे जे सदस्य होऊ इच्छितात तर आकर्षित करू शकतो. बरोबर. विविध योजना आपण राबवू शकतो हो, ग्रंथालयामध्ये. हो, महत्त्व काय की आपण योजना राबवतो हं, पण वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण कमी पडतो. बर. आता जे हे इंटरनेट आहेत, ब्लॉग्स आहेत आपले हं, हं. आणि ब्लॉग्सवर आपण माहिती अपडेट करू शकतो. विद्यापीठाचे काही ग्रंथालय करतात. मी आताच माझ्या आधीच्या ह्याच्यामध्ये म्हणालो की काही विद्यापीठ हे या बाबतीत फार अग्रेसर आहे. बर. काही विद्यापीठ सध्या त्यांनी सुरू केलेलं हं. संगणकीकरण सुरू केलेलं आहे आणि पूर्णही केलेलं आहे. बर. पण जी मार्केटिंग ही जी प्रक्रिया आहे हं, ती काही विद्यापीठांनी तेवढ्या चांगल्या पद्धतीने राबवलेली नाही. बर. ती आपल्याला राबवणं आता क्रमप्राप्त आहे. हो, कारण एक तर आपण सक्षम झालेलो आहोत, होय. IT ने सक्षम झालेलो आहोत, संगणक प्रणाली आपल्याकडे घेतलेली आहे, सगळ्या हं. सोयी आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. हो, वाचक सुद्धा वाचण्यासाठी आज तयार आहे. बरोबर. पण
आपल्या ग्रंथालयामध्ये काय सोयी आहेत, काय सुविधा आहेत, काय वाचन साहित्य आहे, काय मासिके आहेत, आपण ई जर्नल्स घेतो का, डेटाबेसेस घेतो का, हे वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हो. ही जी माध्यमं आहेत, म्हणजे वेबसाईट्स आहेत, हो. ब्लॉग्स, आपण आताच म्हणालो ब्लॉग्सवर तर आपण रोज ब्लॉग्स आपण अपडेट शकतो. करत असतो. खरं सांगू सर, आतापर्यंत कसं होतं की मनोरंजनासाठी वाचणारा एक वर्ग वेगळा, त्यांची ग्रंथालय वेगळी, आणि अभ्यासासाठी वाचणारा वर्ग वेगळा आणि त्याची ग्रंथालय वेगळी. म्हणजे हे वर्गीकरण तुम्ही व्यवस्थापन शास्त्रामध्ये करा, ग्रंथालय शास्त्रामध्ये करा किंवा करू नका, पण वाचकांनी हे वर्गीकरण मनामध्ये केलेलंच होतं. आता आधुनिक काळामध्ये असे कप्पे राहिलेले नाहीये. नाही, बरोबर. मनोरंजन, ज्ञान, माहितीचा साठा आणि अभ्यास, ह्या सगळ्याच्या सीमारेषा ह्या एकमेकामध्ये मिसळलेल्या आपल्याला दिसतात. तर अशा काळामध्ये ह्या सगळ्या सीमारेषा पुसून टाकण्याच्या काळामध्ये मला असं वाटतं की आधुनिक ग्रंथालयाचा रोल किंवा त्यांची भूमिका ही खूप विस्तारायला पाहिजे, खूप मोठी व्हायला पाहिजे. म्हणजे खरं तर असं ग्रंथालयातनं आलेल्या माहितीवरून एखाद्या विद्यार्थ्याला वाटायला पाहिजे की अरे, यांच्याकडे ह्या विशिष्ट विषयावर जास्त पुस्तकं दिसत आहेत, कदाचित माझी ही अभ्यासाची शाखा असू शकेल, असं त्यांना सुचवायला पाहिजे. नवीन विषयांची शाखा सुद्धा वाचकांना अशा वेळेस कळू शकते. बरोबर. ज्यांनी आतापर्यंत विषय कधीच पाहिलेला नाही, तर ह्या माध्यमामधून जे वाचन साहित्य आतापर्यंत वापरलंच गेलं नाही, बरोबर, ग्रंथालयामधलं नुसतंच पडून आहे, संगणकीकरणाच्या डेटाबेसमुळे ते वाचन साहित्य पुढे येतं आणि वाचकांना एक नवीन वाचन साहित्य समोर आल्याचा आनंद मिळतो. अरे, हे ग्रंथालयात उपलब्ध होतं आपल्या, पण आपण कधी वापरलं आपोआपच येतो आणि ते वाचन साहित्य प्रकाशात येतं थोडक्यामध्ये. आणि मग वाचक त्यापासून पुष्कळ माहिती करून घेऊ शकतात आणि त्या वाचन साहित्यावर आपण जो पैसा खर्च केलेला आहे, त्याला इतक्या दिवस जे सांभाळलेलं आहे, त्याचं फल त्या संगणकीकरणामुळे येतं. कारण संगणकीकरणामध्ये ग्रंथ शोधायची प्रक्रिया इतकी सक्षम आहे, सक्षम साधन आहे शोधण्यासाठी, की कोणतंही वाचन साहित्य दडून राहू शकत नाही, लपून राहू शकत नाही. बरोबर. सगळ्या ज्ञानशाखांना प्रकाश दाखवण्याचं काम हे ग्रंथपाल आणि उत्तम आधुनिक ग्रंथालय हे करू शकतं. नक्की. आता आपण फार पूर्वीपासून ग्रंथालयात काम केलेलं आहे, म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजच्याही ग्रंथालयात आपण. मी लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स स्टडी सर्कल आम्ही सुरू केलेलं आहे आणि त्या स्टडी सर्कलच्या माध्यमामधून आम्ही स्थानिक जे ग्रंथपाल आहेत किंवा महाराष्ट्रातील ग्रंथालय आहेत, सार्वजनिक ग्रंथालय, त्यांना प्रशिक्षण देण्याचं आम्ही काम सध्या करत असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे आधुनिक क्षेत्रामध्ये ह्या ग्रंथालयाने समोर कसं यावं, ह्या ग्रंथालयाने आपलं ग्रंथालयाचं ऑटोमेशन कसं करावं, याचं मार्गदर्शन आम्ही या सगळ्याच, म्हणजे आमचं जे स्टडी सर्कल आहे त्या माध्यमामधून आम्ही करणार आहोत. आणि आम्ही हे पाहणार आहोत की 2020 पर्यंत तरी आम्ही जास्तीत जास्त महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयापर्यंत आम्ही पोहोचू आणि त्यांना कमीत कमी संगणकीकरण काय असतं ह्याचं तरी ज्ञान देऊ. सर, तुम्ही वेगळ्या वेगळ्या टेक्स्चरचे, म्हणजे वेगळ्या वेगळ्या मनोभूमिकांचे, वेगळ्या वेगळ्या पोताचे असे वेगळे वेगळे वाचक पाहिलेले आहेत. आता ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही एकाच क्षणात लाखो वाचकांपर्यंत पोहोचू शकणार आहात. तर आधुनिक काळामध्ये एक ज्ञानसंपन्न समाज निर्माण व्हावा यासाठी एखाद्या सुजाण वाचकाने ग्रंथालयाचा कसा आणि किती चांगला फायदा करून घ्यावा, असं एक छोटंसं आवाहन आपण लाखो वाचकांना एका क्षणात करू शकता. ग्रंथालयाचा जर वापर करावा किंवा ग्रंथालय यामधल्या वाचन साहित्याचा मॅक्झिमम आपण उपयोग करून घ्यावा या दृष्टिकोनाकडून जर पाहायचं असेल तर वाचकांना ग्रंथालयाच्या दृष्टिकोनामधून मी अशी विनंती करेल की आपल्या ग्रंथालयाला जेव्हा तुम्ही भेट देता किंवा वाचन साहित्य जेव्हा त्या ठिकाणी पाहता, वाचता किंवा तिथल्या कर्मचाऱ्यांशी जेव्हा तुम्ही संवाद साधता, तेव्हा निक्षून तुम्ही असं सांगा की ग्रंथालय संगीकरण करण्यामुळे फायदे आहेत, बरोबर, किंवा त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांना किती प्रकारची कामं ही कमी होऊ शकतात, अशा प्रकारचं मार्गदर्शन तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. आणि इंटरनेटवर सुद्धा अनेक ग्रंथालयांचे साईट्स आहेत, वेबसाईट्स आहेत, त्यांचे ऑनलाईन पब्लिक ॲक्सेस कॅटलॉग्स आहेत, त्या वेबसाईट कॅटलॉगची माहिती आपण त्या ठिकाणी घेऊ शकता. वाचन साहित्य जरी आपल्यापासून दूर असेल तरी कमीत कमी ते वाचन साहित्य तिथे आहे याची तरी माहिती आपल्या सगळ्या लोकांना मिळू शकते. श्रोते हो, गेले 4 दिवस आपण ग्रंथालय व्यवस्थापन शास्त्र, ग्रंथालयाचं वर्गीकरण, ग्रंथालय शास्त्रातल्या संगणकीय प्रणाली अशा अत्यंत तांत्रिक वाटणाऱ्या विषयावर श्रीयुत रणजित धर्मापुरीकर यांच्याशी गप्पा मारल्या. तुम्हाला कसा वाटला हा कार्यक्रम? यातून तुम्ही काय घेतलत ते तेव्हाच सिद्ध होईल जेव्हा तुम्ही आपल्या ग्रंथालयावर प्रेम कराल आणि आपल्या ग्रंथालयाचा जास्तीत जास्त फायदा करून घ्याल.
तेव्हा मला असं वाटतं की धर्मापुरीकर सरांची जी इच्छा आहे की आधुनिक काळातला ज्ञानसंपन्न समाज निर्माण होण्यासाठी त्याच्यात ग्रंथालयाचा मोठा वाटा असला पाहिजे, ही इच्छा पुरी करणं आपल्याच सर्वांच्या हातात आहे. सर, आपण दिलखुलासमध्ये आलात आणि एवढी मौल्यवान माहिती इतक्या सोप्या भाषेमध्ये आम्हाला सांगितलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. सारे मिळून करू विकास, एकच ध्यास एकच श्वास. दिलखुलास. दिलखुलास, दिलखुलास संवाद जनतेशी.